आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. काय वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत दिली. वर्ग समीकरण दिलेले आहेत त्याचा वापर करून विवेचकाची किंमत काढायची आहे. म्हणून पहिला प्रश्न काय आहे, एक्स वर्ग वजा 7x एक्स वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. हा पहिला प्रश्न आहे. मग एक्स वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 याचा ची तुलना कशासोबत करायचे आहे, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत करू. हा काय आहे, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे त्याच्यासोबत तुलना करायची आहे. म्हणून म्हणजे आपल्याला काय मिळणार, ए ची किंमत मिळणार, बी ची किंमत मिळणार आणि सी ची किंमत मिळणार. म्हणून ए ची किंमत काय असणार आहे 1, बी ची किंमत असणार आहे 7 आणि सी ची किंमत असणार आहे वजा 1. ए बी सी च्या किमती मिळाल्या. आता आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. विवेचक म्हणजेच काय, विवेचक बरोबर बी वर्ग वजा 4 वेळा ए सी. ओके, यामध्ये आता किमती भरूया. विवेचक किंवा डेल्टा असं लिहू शकतो किंवा डिस्क्रिमिनंट असं सुद्धा म्हणू शकतो. बी वर्ग म्हणजेच 7चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 1 गुणिले सी ची किंमत आहे वजा 1. 7चा वर्ग 7 49 वजा 4 गुणिले 1 4, 4 गुणिले वजा 1 वजा 4 म्हणजे वजा 4 अधिक 4 होणार. राहिलं काय, 49 अधिक 4 बरोबर 53. म्हणून या समीकरणाच्या विवेचकाची किंमत किंवा डेल्टाची किंमत किंवा डिस्क्रिमिनंटची किंमत किती आलेली आहे 53. समजलं कसं काढलं. पहिला प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न बघूया. 2y वर्ग वजा 5y अधिक 1 बरोबर 0. ठीक आहे, मग समान सेम आधी जसं केलं तसंच. म्हणून 2y वर्ग वजा 5y अधिक 1 ची तुलना कशासोबत करायचं आहे, तर x च्या ऐवजी y वापरायचे. ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 सोबत करू. ठीक आहे, मग ए ची किंमत किती मिळणार, म्हणून ए बरोबर 2, बी बरोबर वजा 5 आणि सी बरोबर काय असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये इथं सी ची किंमत 10 आहे, चुकून 1 लिहिलंय. सी ची किंमत काय येणार 10 येणार. म्हणून आता आपण ह्याचा वापर करून विवेचकाची किंमत काढणार आहोत. म्हणून विवेचकाची किंमत डेल्टा बरोबर काय येणार आहे, बी वर्ग वजा 4 वेळा ए सी. आता बी वर्ग म्हणजेच काय, वजा 5चा वर्ग वजा 5 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 2, सी ची किंमत आहे 10. 5चा वर्ग 25 वजा 5चा वर्ग सुद्धा 25 येणार. 25 वजा 4 गुणिले 2 4 दुणे 8, 8 गुणिले 10 8 10 80. म्हणून काय उत्तर येणार 25 वजा 80. 25 मधून 80 जातात का, नाही. म्हणून 80 मधून 25 घालवायचे आहेत. 10 तून 5 जातात, राहिले 5. हातचा रिटर्न दिला, कारण शून्यातून 5 जाणार नाही म्हणून हातचा घेतला. 10 तून 5 गेले, राहिले 5, हातचा रिटर्न दिला. इथे 8तून 3 गेले, राहिले 5, राहिले किती 55. पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 55. किती उत्तर आला, विवेचकाच्या किंमत किती आली वजा 55. समजलं कसं आलं ते. आता आपण प्रश्न क्रमांक
3. प्रश्न क्रमांक 2 मधला तिसरा गणित बघणार आहोत. काय आहे? वर्गमुळात 2 x वर्ग अधिक 4 वेळा x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. मग काय लिहायचं आहे? वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. या समीकरणाची तुलना कशासोबत करणार आहोत? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. ठीक आहे. म्हणून a ची किंमत काय येईल? वर्गमुळात 2. b ची किंमत काय येणार आहे? 4 आणि c ची किंमत काय येईल? 2 वर्गमुळात 2. ठीक आहे. मग विवेचकाच्या किमतीचा फॉर्म्युला काय आहे? विवेचकाची किंमत डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4 वेळा ac. b वर्ग म्हणजेच 4चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले c बरोबर काय आहे? 2 वर्गमुळात 2. 4चा वर्ग किती? 4 चोक 16 वजा 4. आता वर्गमुळातल्या संख्या एका बाजूला ठेवायच्या, सिंपल झाल्या आहे. नैसर्गिक संख्या एका बाजूला ठेवायच्या. 4 गुणिले 2 4 गुणिले 2 बरोबर 4 2 8. आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर काय येणार? सिंपल 2 म्हणजेच कसं येणार? बघा इकडे बघा. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर यांचा गुणाकार 2 2 4 म्हणजेच वर्गमुळात 4. मग वर्गमुळात 4 कशाचा वर्ग आहे? 2चा आहे. म्हणजेच वर्गमुळात 4 बाहेर आल्यावर काय येणार? फक्त 2 येणार. म्हणून मग इथं काय येणार? 2. 8 2 16 म्हणजे किंमत काय? 16 वजा 16 बरोबर 0. मग ह्या विवेचकाची किंमत किती आली? 0. समजलं? इथपर्यंत सराव संच 2.5 मधला पहिला गणित आणि दुसरा गणित झालेला आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या सराव संचासाठी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या, मुळांचे स्वरूप, समीकरणाचे मुळे व सहगुणक याच्यामधील संबंध आणि मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे, या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. त्या गोष्टी कशा आल्या हे आपण बघितलं. ठीक आहे. आणि सराव संच 2.5 मधला पहिला गणित आणि दुसरा गणित बघितला. आता आपण इथंच थांबूया. आय होप जे काय आपण बघितलंय